Hello everybody. Hello, sir. Good evening. Good evening, sir. Well, today we are going to learn imperative sentences, okay, which we use in our class or in a school. जे शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये वापरले जातात अशी वाक्य, छोटी छोटी आज्ञार्थी वाक्य किंवा त्याला आपण काय म्हणतो ऑर्डर. तर ऑर्डर आपल्याला काय करायची असते, फॉलो करायची असते. ऑर्डर काय करायची असते आपण टीचरची ऑर्डर काय करतो, फॉलो करतो. किंवा पेरेंट्सची ऑर्डर आपण फॉलो करतो. म्हणजे उठ म्हणलं तर उठतो, बस म्हणलं तर बसतो, लक्ष द्या म्हणलं तर आपण लक्ष देतो. काही काही लोक देत ना ते म्हणतो ओ हिरो इकडे वाट. ओके, सो वी फॉलो ऑर्डर्स. ओके, आता तुम्हाला माझ्यासोबत हे पहिला आपण ऑर्डर पाहू कुठल्या कोणत्या कोणत्या आहेत समजा. त्यानंतर मग आपल्याला ह्या सर्व जवळपास 100 सेंटेन्सेस आपण घेतलेले आहेत. त्यानंतर मग आपल्याला हे उद्याला आपण ग्राउंडमध्ये उभं राहून विथ ॲक्शन हा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहोत. आत्ता फक्त आपण हे व्यवस्थित लर्न करणार आहोत. म्हणजे एक वेळ आपण समजून घेऊ, लर्न करू. ठीक आहे, तर तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं आहे. बोला स्टँड अप, उभे राहा, सिट डाऊन, खाली बसा, टर्न राईट, उजवीकडे वळा, टर्न लेफ्ट, डावीकडे वळा. टर्न म्हणजे काय करणे, वळण. टर्न राईट म्हणलं काय हवे, उजवा. आता मी असं उभा आहे तर टर्न राईट म्हणलं काय, मी उजवीकडनं असं वळणार. पुन्हा टर्न राईट म्हणलं काय, पुन्हा मी असं वळणार. पुन्हा टर्न राईट म्हणलं काय, पुन्हा मी असं वळणार. टर्न लेफ्ट म्हणलं मग काय, या साईड डाव्या हाताकडनं आपल्याला असं वळणार. टर्न लेफ्ट. ओके, टर्न अराउंड म्हणलं तर पूर्णच्या पूर्ण मागे वळायचं. म्हणजे असं पाहतो मी इकडे तर टर्न अराउंड म्हणलं तर काय होऊन जाईल, असं पूर्णच्या पूर्ण मागे वळून जाईल. टर्न बॅक किंवा टर्न अराउंड. ओके, बोला टर्न लेफ्ट, डावीकडे वळा. क्लॅप युअर हँड्स, टाळ्या वाजवा. ओके, रेज युअर हँड्स. क्लॅप तुम्हाला माहितीच आहे, क्लॅप युअर हँड्स. रेज म्हणजे काय होते, हात असे वर करा. कसे करा, असे वर करा. रेज युअर हँड्स, हात असे वर करा. डाऊन युअर हँड्स, म्हणजे आता हात काय करा, खाली करा. बोला रेज युअर हँड्स, हात वर करा. पुट युअर हँड्स डाऊन, वर केलेले हात काय करा, खाली करा. पुट युअर हँड्स डाऊन, हात खाली करा. टच युअर हेड. टचचा अर्थ काय होते, स्पर्श करा. स्पर्श करणे. टच युअर हेड म्हणजे काय करतो आपण, हात डोक्याला लावतो. टच युअर हेड. टच युअर नोज म्हटलं तर, टच युअर चीक म्हटलं तर, टच युअर फीट म्हटलं तर मग खाली, सगळ्यात खाली म्हणजे पायाच्या बोटांना. टच युअर फीट. टच युअर नीज म्हटलं तर गुडघ्यांना टच करा. ओके, असं. टच युअर फ्रेंड म्हटलं तर मित्र जाऊन टच करा. टच द वॉल म्हटलं तर वॉलला जाऊन टच करा. ओके, टच द स्क्रीन म्हटलं तर हे स्क्रीन आहे, इथं स्क्रीनला आपण काय करतो, असं टच करता. म्हणजे हे कोणती स्क्रीन आहे, ही टच स्क्रीन आहे. ही कोणती स्क्रीन आहे, आपल्याकडे मोबाईल जो आहे तो कोणता आहे, टच स्क्रीन वाला मोबाईल. तुम्ही टच करून काय करू शकता, वरचं खाली खालचं वर स्क्रोल करू शकता. काय करू शकता, स्क्रोल. ओके, बोला टच युअर हेड, डोक्याला स्पर्श करा. नेक्स्ट लक्ष द्या. टच युअर नोज, नाकाला स्पर्श करा. आता जेव्हा आपण सुरुवातीला डोंट जर लावला तर काय होते, करू नका. असं डोंट टच युअर नोज, नाकाला स्पर्श करू नका. डू म्हटलं तर कर आणि डोंट म्हटलं तर करू नको. डू म्हटलं तर कर, डोंट डू करू नको किंवा करू नका. समजत आहे, ठीक आहे. बोला टच युअर इयर्स. इयर्स म्हटलं काय, कानाला स्पर्श करा. टच युअर इयर्स, कानाला स्पर्श करा. डोंट टच युअर इयर्स, ओके. तर बरेच वेळा लोकांना, काही काही मुलांना 3 वेळ नाकाला हात लावायची सवय असते.
असंच करता येतो, असंच करता येतो, असंच करता येतो. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं आहे? डोंट टच युअर नोज. काय काय मुलांना सवय राहते डोकं खाजवायची. 3 वेळा झालं मला अंदा त्याला काय म्हणायचं आहे? डोंट टच युअर हेड. असं. आणि जर काही काम असेल समजा तर आपण म्हणू शकतो की ठीक आहे डोक्याला स्पर्श करा, नाकाला स्पर्श करा. म्हणजे आपल्याला त्याला समजा सांगायचं आहे की तुझं नाक कुठं आहे, तर त्याला आपण लहान मुलांना शिकवतो ना की बा नाक कुठं दाखव, तर त्याला काय म्हणायचं आहे? टच युअर नोज. त्याला जर माहीत असेल याच्यापैकी याला काय म्हणते, याला काय म्हणते, याला काय म्हणते, याला काय म्हणते, त्याला नोज माहीत असेल तर बरोबर नाकावर बोट ठेवतं ना. हां पुन्हा ठीक आहे बोला. टच युअर आईज. डोळ्यांना स्पर्श करा. हिवाळ्यामध्ये काय करतो आपण, काय करतो असे हात घासतो आणि मग काय करतो ते डोळ्यांना ते डोळ्याला टच करतो असं करतो ना. तर ते होय टच युअर आईज. आता काय करा तुम्ही डोळ्याला टच करा. टच समजला होता तुम्हाला? हा त्यामध्ये असते मग काय असते, गुड टच असते, बऱ्याच वेळा बॅड टच पण असते. गुड टच, बॅड टच. टच युअर शोल्डर्स. म्हणजे काय होय? खांद्याला. टच युअर शोल्डर्स, खांद्याला स्पर्श करा. नेक्स्ट टच युअर नीज. गुडघ्यांना स्पर्श करा. जम्प वन्स. जम्प म्हणजे उडी मारा. जम्प वन्स म्हणजे एकदा उडी मारा, 2दा उडी मारा, 3दा उडी मारा. ठीक आहे असं. म्हणजे हे कधी करतो आपण? एक्सरसाइज करतो ना आपण. एक्सरसाइज करताना आपण जम्प करतो ना. सकाळची समजा शाळा असल्यावर तर पीटी घेतो आपण तेव्हा. ठीक आहे बोला. जम्प 2 टाइम्स. 2 वेळा जम्प करा. जम्प 3 टाइम्स. 3 वेळा जम्प करा. उद्या आपल्याला हे ग्राउंड मध्ये उभं राहून विथ ऍक्शन व्हिडिओ शूट करायचा आहे. चला नेक्स्ट. वॉक स्लोली. वॉक म्हटलं काय? चाला. स्लोली म्हटलं काय? जागेवरच चालायचं आपल्याला. वॉक स्लोली. ठीक आहे. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. वॉक फास्ट म्हटलं तर मग फास्ट. बस बस ठीक आहे. समजलं का? वॉक स्लोली म्हटलं तर हळू चाल, आणि वॉक फास्ट म्हटलं तर वेगाने चाला, पटपट चाला. जसं काय आपल्याला महत्वाचं काम आहे. शाळेची वेळ झाली आहे बा, घंटी वाजली आणि आपण घरी जाऊ. आपण काय म्हणतो? पटपट घरी, म्हणजे पटपट चाला. शाळेत आता प्रार्थनेची वेळ झाली आहे, पटपट चाला. म्हणजे काय म्हणणार आपण? वॉक फास्ट. आता शाळा सुटली, घरी जायचं मन नाही आहे, तरी पण जातो. मग आपण आपोआपच काय करतो? हळूहळू चालतो. ठीक आहे. वॉक स्लोली. डोंट वॉक फास्ट. वेगाने चालू नका, हळू चाला. ओके. चला नेक्स्ट. वॉक फास्ट. बोला. वॉक फास्ट. पटकन चला. वेगाने चला. स्टॉप. थांबा. डोंट स्टॉप. बरेच वेळा आपण म्हणतो की थांब म्हणजे काय होते? स्टॉप. तो थांबत त्याला म्हणतो प्लीज स्टॉप. तर प्लीज स्टॉप म्हणजे काय झालं? रिक्वेस्ट झालं. जेव्हा तुम्ही प्लीज म्हणता, प्लीज नंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स वापरला त्याला काय म्हणायचं? रिक्वेस्ट. डायरेक्ट म्हणतो स्टॉप तर ते काय आहे? ऑर्डर. त्याला काय म्हणायचं? ऑर्डर. तर आपण ऑर्डर बी देतो आणि रिक्वेस्ट बी करतो. जसं टीचर काय करते? स्टुडंटला ऑर्डर देते. काय करते? आणि स्टुडंट काय करते? टीचरला रिक्वेस्ट करते. सर प्लीज मे आय कम इन. ठीक आहे. रिक्वेस्ट करताय. तो काय करताय? तर लहान जो आहे समजा वयाने, तर तो काय करतो? रिक्वेस्ट करतो. आणि जो मोठा आहे, ज्याच्याकडे अधिकार आहे, तो काय करणार? ऑर्डर करणार. तो सरळ म्हणा स्टॉप. पण जर छोटा मुलगा असेल तो काय म्हणा? प्लीज स्टॉप द बस, किंवा प्लीज स्टॉप युअर सेल्फ, किंवा स्टॉप द नॉनसेन्स. स्टॉप वरनं 100 वाक्य तयार होते. ठीक आहे. किती वाक्य तयार होते? ठीक आहे बोला. टर्न अराउंड. मागे वळा. टर्न अराउंड. मागे वळा.
क्लोज युअर आईज. Close your eyes. डोळे बंद करा. डोळे बंद करा. डोळे कधी बंद करतो आपण? प्रार्थना करण्याच्या वेळेस. ठीक आहे. एक साथ प्रार्थना के तयार होंगे. तयार. गेट रेडी फॉर द प्रेयर. मग काय? मग असते काय? क्लोज युअर आईज. फर्स्ट क्लोज युअर आईज अँड स्टार्ट द प्रेयर. डोळे बंद करा आणि प्रार्थनेला सुरुवात करा. आणि मग प्रार्थना झाल्यावर ओपन युअर आईज. तर बंद केलेले डोळे का फक्त डायरेक्ट बंदच ठेवणार का? नाही, ते काय करायचे? उघडायचे. सो ओपन युअर आईज. Open your eyes. डोळे उघडा. डोळे उघडा. क्लोज युअर आईज. Close your eyes. डोळे बंद करा. डोळे बंद करा. शो मी युअर हँड्स. Show me your hands. शो म्हणजे काय? दाखवा. तर बऱ्याच गोष्टी आपल्याला दाखवायचं असते. आपण काय करतो? काय शो करतो आपण? पहिले तुझे हात दाखव. समजा ब्राह्मण असेल तो काय म्हणतो? तो हात पाहते. शो मी युअर हँड. किंवा तुझ्या हातात काही असेल लपवलेलं तर शो मी युअर हँड म्हणजे काय? सरळ सरळ दिसून जाईल. ठीक आहे. किंवा शो मी युअर होमवर्क. तू जे होमवर्क केलंय ते मला दाखव. ओके. शो मी युअर नोटबुक. तुझं नोटबुक मला दाखव. शो मी म्हणजे मला दाखव. शो हिम म्हटलं तर त्याला. शो हर तिला. तिला दाखव. मला दाखव. आम्हाला दाखव. तर दाखवणे हा तर विषय दररोजचाच आहे आपला. तर शो म्हणजे काय करणे? दाखव. ओके. आणि डोंट शो म्हटलं तर दाखवू नको. डोंट शो युअर टीथ. दात दाखवू नको. जास्तीत जास्त दाखवू नको. ठीक आहे. डोंट शो. ओके. शो मी युअर हँड्स. Show me your hands. म्हणजे हात दाखव. Show शो मी युअर फिंगर्स. me your fingers. फिंगर्स म्हणजे असं. शो मी युअर फिंगर्स. किंवा असं म्हणजे नख वगैरे काढले का काय बा पाहू दे. शो मी युअर फिंगर्स. तर शाळेत टीचर लोक चेक करतात ना कोण नख वाढले आहे. शो मी युअर फिंगर्स. नंतर मेक अ फिस्ट. Make a fist. फिस्ट म्हणजे काय? मूठ हाताची. मेक अ फिस्ट म्हणजे काय? हाताची मूठ बांध. तर मूठ बांध कधी बांधतो? मूठ बुक्का मारायचा असं एखाद्याला तर मूठ बांधतो ना आपण. आहे की नाही? किंवा कराट्याची जेव्हा प्रॅक्टिस करतो आपण काय म्हणते? ते खे. खे. आहे की नाही? काय म्हणते? खे. आहे की नाही? ते कधी करतो? मेक अ फिस्ट. हाताची काय करा? मूठ बांधा. नंतर ओपन युअर हँड्स. जसं फोल्ड युअर हँड्स. तर फोल्ड केल्यामुळे काय झालं? ते आता बंद झाले. फोल्ड नंतर काय होणार? ते ओपन. फोल्ड युअर हँड्स. ओपन युअर हँड्स. किंवा मग डोंट फोल्ड युअर हँड्स. हातांची घडी करू नका. जर केली तर मग काय करा? ओपन युअर हँड्स. समजत आहे? होय. तिकडे पाहतो माहिती आहे काय? व्हिडिओ चालू आहे ना. बोला. लुक अप. लुक म्हणजे बघ. तर बघणे हा विषय रोजचा आपण. तुम्ही आता मला बघत आहे, मी तुम्हाला बघत आहो. तर बघणे हा विषय कसा आहे? कॉमन. बघण्यासाठी काय वापरते? वर्ब लुक. LOOK. ओके. लुक म्हणजे काय? बघणे. मग बघण्यामध्ये काय? इकडे बघ, तिकडे बघ, वर बघ, खाली बघ, माझ्याकडे बघ, तिच्याकडे बघ, त्याच्याकडे बघ, आमच्याकडे बघ. किंवा मग म्हणजे बघू नको. इकडे नको पाहू, तिकडे नको पाहू. बघणे म्हणजे काय? पाहणे. बघणे म्हणजे काय? पाहणे. वर पहा म्हणलं काय होते? लुक अप. खाली पहा म्हणलं काय होते? लुक डाऊन. डावीकडे पहा म्हणलं काय होईल? लुक लेफ्ट. उजवीकडे पहा म्हणलं काय होईल? लुक राईट. माझ्याकडे पहा म्हणलं मग लुक ॲट मी. बोर्डकडे पहा. लुक ॲट द बोर्ड. तिच्याकडे पहा. लुक ॲट हर. लुक ॲट हर. लुक ॲट शी नाही होता. शी नाही. लुक ॲट हर. त्याच्याकडे पहा. लुक ॲट हिम. ठीक आहे. समजत आहे? असं होतं लुक. आणि डोंट लुक म्हणलं तर पाहू. डोंट लुक ॲट मी. माझ्याकडे पाहू नको. डोंट लुक डाऊन. खाली पाहू नको. डोंट लुक अप. वर पाहू नका किंवा नको. दोन्ही होते. ठीक आहे. समजत आहे का? हां. तर बोला. लुक अप. वर पहा. नंतर लुक डाऊन. खाली पहा. नंतर लुक राईट. उजवीकडे पहा. लुक लेफ्ट. डावीकडे पहा. नंतरचा वर्ग बघा. स्माईल. स्माईल म्हणजे
तर स्माईल आणि लाफ दोघात फरक आहे. तर हे जे आहे, तर हे जोरात जे आहेत, जर दात दिसत आहे खूप आणि आवाज येत आहे त्याला म्हणणार तुम्ही लाफ. तर ते म्हणजे मोठ्याने हसणे. आणि स्माईल म्हणजे काय? बस एवढंच. एवढं म्हणजे काय होईल? स्माईल. आणि डोंट स्माईल म्हणलं तर तेवढं पण नाही. ओके. बी सिरियस होते, ते काय होते? बी सिरियस म्हणजे गंभीर राहा. स्माईल बी करू नका, हसू बी नका. हो, शानपण काही करू नका. वर्ग चालू आहे, फळ्याकडे लक्ष द्या. समज आहे का? हा, पहा, लक्ष द्या. डोंट स्माईल. स्माईल करू नका. लाफ. मोठ्याने हसा. डोंट लाफ. हसू नका. बघा, वेव. वेव बघा, वेवचा अर्थ काय होते? वेव करणे म्हणजे काय करणे? एक असते गोष्टी स्ट्रेट. समजा तुम्ही म्हणलं की रेज युअर हँड, तर सरळ तुम्ही हात काय केले? स्ट्रेट केले. आता म्हणलं तुम्हाला वेव, वेव म्हणजे इकडचे तिकडं करा, तिकडचे इकडं करा, असं 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 करा. म्हणजे काय करता तुम्ही? वेव करताय. तुम्ही काय करताय? वेव. बोला, तर बोला, वेव युअर हँड. हात तुमचे काय करा? इकडे तिकडे हलवा. बोला, स्टॅम्प युअर फीट. स्टॅम्प म्हणजे आपटणे. हा, स्टॅम्प. डोंट स्टॅम्प युअर फीट. आता तुम्हाला ऍक्शन करायची नाही. ऍक्शन फक्त मी तुम्हाला करून दाखवतोय. तर उद्याला आपण हे ग्राउंडवर उभं राहून आपल्याला हे व्हिडिओ शूट करायचा आहे. सिट स्ट्रेट. सरळ बसा. म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. सिट प्रॉपरली. सिट स्ट्रेट. ओके. नेक्स्ट पार्ट. स्टँड स्ट्रेट म्हणजे उभे राहा, पण कसे? पाठीचा कणा ताठ. ऍक्शन करायचीच नाही, बस बोलायचं. बोला, स्टँड स्ट्रेट. ओरडायचं नाही, हळू आवाजात. स्टँड स्ट्रेट. सरळ उभे राहा. फोल्ड युअर हँड्स. फोल्ड युअर हँड्स. हाताची खडी करा. नेक्स्ट. टेक अ डीप ब्रीथ म्हणजे लांब श्वास घ्या. म्हणजे लांब श्वास घ्या, थोडं थांबा, मग ते श्वास सोडा. टेक अ लॉंग ब्रीथ. बोला, खोल श्वास घ्या. आता ब्रीथ आउट म्हणजे काय करा? श्वास सोडा. घेतलेला श्वास काय करा? सोडून द्या. तर ते ब्रीथ इन म्हणजे श्वास आतमध्ये घेणे, आणि ब्रीथ आउट घेतलेला श्वास बाहेर सोडणे. आता बघा, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. डॉक्टरकडे गेलेच ना कधी? डॉक्टर काय करते? टेटोस्कोप लावते पाठी, काय म्हणते? घ्या, मोठ्या मोठ्या श्वास घ्या. मग पेशंट करते, डॉक्टर म्हणते हां आणखी जोरा, आणखी जोरा, हां आणखी जोरा. हे म्हणते पेशंट, अरे होते ना भाऊ, किती श्वास घ्यायला लावते. ओके. डॉक्टर सांगते काय? ब्रीथ इन करायला सांगते. काय करायला सांगते? हां. आणि ब्रीथ आउट ऑटोमॅटिक होते. घेतलेला श्वास ऑटोमॅटिक काय होऊन जाते? बाहेर निघते. ओके. या बोला, ब्रीथ आउट. श्वास सोडा. जम्प लाईक अ फ्रॉग. बेडकासारखी उडी मारा. वॉक लाईक अ लॉयन. सिंहासारखे चला. म्हणजे चला, म्हणजे चला सिंहासारखे. ऍक्शन काहीच करायचं नाही, फक्त बोलायचं. जाऊ जास्त काही घेणार नाही, 50 घेतो. बोला, रन इन वन प्लेस. रन म्हणलं सरळ धावत जा. रन इन वन प्लेस म्हणलं तर काय जाग्यावरच धावा. रन इन वन प्लेस तर एक्सरसाइज करताना करतो आपण, नाही? रन इन वन प्लेस. उद्या तुम्हाला हे सर्व ऑर्डर फॉलो करायच्या आहेत. बोला, स्टॉप रनिंग. धावणं थांबवा. क्लॅप 2 टाइम्स. 2 वेळा टाळ्या वाजवा. बोलायचं. बोला, क्लॅप 2 टाइम्स. 2 वेळा टाळ्या वाजवा. क्लॅप 3 टाइम्स. 3 वेळा टाळ्या वाजवा. टच द फ्लोअर. फीट म्हटलं तर पाय, पायांची बोट, आणि फ्लोअर म्हटलं तर डायरेक्ट जमिनीला टच करा. कुठे टच करा? डायरेक्ट जमिनीला.
बोला टच द वॉल, Touch the wall. भिंतीला स्पर्श करा. भिंतीला स्पर्श करा. सिट क्वाइटली, Sit quietly. शांत बसा. शांत बसा. तर तुम्ही बसत नाही. स्टँड क्वाइटली, Stand quietly. शांतपणे उभे राहा. शांतपणे उभे राहा. शो मी युअर स्माइल, Show me your smile. मग ते कसं दाखवा. डोंट शो मी युअर स्माइल, असं होईल. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, पॉइंट टू द डोअर. पॉइंट म्हणजे काय, बोर्ड दाखवा. पॉइंट टू द डोअर म्हटलं तर काय, दाराकडे बोर्ड दाखवा. ओके. डोंट पॉइंट टू एनिथिंग म्हटलं तर काय, कुठंच बोर्ड दाखवू नका. पॉइंट टू विंडो, Point to window. पॉइंट टू द विंडो, Point to the window. खिडकीकडे बोर्ड दाखवा. खिडकीकडे बोर्ड दाखवा. ठीक आहे. पॉइंट टू द बोर्ड, Point to the board. बोर्डकडे बोर्ड दाखवा. इथे बोर्ड आहे, बोर्डकडे काय करा, बोर्ड. बोर्ड दाखवा. तर बरेच वेळा आपण काय करतो, पॉइंट करतो. काय करतो आपण, Point. घरात कोणी विचारलं, अरे हे कुठे, हे दिसत नाही, माझं पॉकेट कुठे आहे, घरात चाबी कुठे ठेवली, गाडीची चाबी कुठे ठेवली. आपण काय म्हणतो, तिथे काय, तिथे 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 नाही, तिथे नाही, ते 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 टी व्हीच्या मागच्या बाजूला ते वर लटकवलेली आहे म्हणतो ना आपण. आपण काय करतो, पॉइंट करून दाखवतो. काय करतो आपण, Point. तर बरेच वेळा आपल्याला काय करायचं असते, पॉइंट करायचं असतं, म्हणजे बोर्ड दाखवायचं असतं बरेच वेळा. हां, कोण कोण होय, हसणार कोण होय, तुझ्या मुलगा उठते, सर तो आहे, तो आहे, तो 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 नाही, तो नाही, तो नाही, तो. म्हणजे काय करतो आपण, पॉइंट करतो. काय करतो, हां बोला. पॉइंट टू द बोर्ड, Point to the board. फळ्याकडे बोर्ड दाखवा. फळ्याकडे बोर्ड दाखवा. टच युअर हेअर्स, Touch your hairs. डायरेक्ट असे हातात, केस हातात घ्यायचे. टच युअर हेअर्स असं. टच युअर हेड म्हटलं डायरेक्ट डोक्यात हात ठेवला. आणि टच युअर हेअर्स म्हटलं तर काय हवे, हातामध्ये केस घ्यायचे असे. टच युअर हेअर्स, समजलं. टच युअर चिन, Touch your chin. चिन म्हटलं टच युअर चिन. लहान लेकरं आपण चिन पकडतो, असं असं करतो, करतो ना. सिट ऑन द चेअर, Sit on the chair. म्हणजे म्हणजे सीट तर जिथं तिथं सीट. ठीक आहे, खाली बस किंवा कुठे बस, पण बस. त्याला आपण काय म्हटलं की सीट, पण कुठे, ऑन द चेअर, म्हणजे तू खुर्चीवर बस. नेक्स्ट, स्टँड नियर द चेअर. Stand on the chair. स्टँड म्हणजे उभे राहा. कुठे उभे राहा, खुर्चीजवळ. स्टँड नियर द चेअर, स्टँड नियर मी, स्टँड नियर द बोर्ड, स्टँड नियर युअर फ्रेंड, स्टँड नियर द बोर्ड, स्टँड नियर द कॅमेरा, असं बदलत जाईल. समजत आहे, म्हणजे हे इकडचे जे शब्द आहेत ते नेमकं कुठं उभं राहायचं. स्टँड म्हणजे काय करा, उभे राहा. आणि मग कुठं, मग त्याने सांगितलं की स्टँड नियर द चेअर, तू खुर्चीच्या जवळ. नियर म्हणजे काय आहे, जवळ. समजत आहे, स्टँड नियर द चेअर, खुर्चीच्या जवळ उभे राहा. बोला, स्टेप फॉरवर्ड. Step forward. स्टेप म्हणजे पाऊल टाकणे, एक स्टेप पुढे चला, म्हणजे काय, एक पाऊल पुढे चला. तर बरेच वेळा काय करतो आपण, पुढे चालतो किंवा कधी कधी मागे चालतो. मग स्टेप फॉरवर्ड म्हटलं तर काय, एक पाऊल पुढे चला. आणि स्टेप बॅक म्हटलं तर काय हवे, एक पाऊल मागे चला. समजत आहे. चला मग नेक्स्ट, स्टेप बॅक, एक पाऊल मागे चला. रेज वन हँड, Raise one hand. एकच हात, किंवा रेज युअर राईट हँड, उजवा हात वर. ओके. किंवा रेज युअर बोथ हँड, दोन्ही हात वर करा. समजत आहे. नंतर पहा, हे असे जवळपास आपल्याला घ्यायचे टोटल 100 वाक्य. किती वाक्य घ्यायचे, 100. तर उद्या आपण हे ग्राउंडवर उभं राहून हा विथ ॲक्शन व्हिडिओ शूट करू. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ते कधी पण पाहता येईल. सो थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन. वी हॅव completed our some sentences, near about 61 sentences. So you must have to read it again at your home. Do it as a homework. Okay, so come tomorrow with the completed homework. म्हणजे होमवर्क पूर्ण करून तुम्हाला उद्याला परत यायचं. ओके, थँक्यू.